हॅलो स्टुडंट, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट आपण आज बघणार आहोत. व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर त्या बटनच्या बाजूला असणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. बघा, बायोफर्टिलायझर्स. व्हॉट इज बायोफर्टिलायझर्स? जी जैविक खतं असतात त्या जैविक खतं इज नथिंग बट द biofertilizers. Due to use of biofertilizers instead of chemical fertilizers, nitrogen fixation and phosphate solubilization ability of plants are improved. केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खतांऐवजी जर आपण बायोफर्टिलायझरचा यूज केला तर त्या प्लांटची नायट्रोजन फिक्सेशन आणि फॉस्फेट सोल्युबिलायझेशन म्हणजे फॉस्फेट विरघळण्याची जी क्षमता आहे ती वाढते. मेनली द बॅक्टेरिया लाईक रायझोबियम, Azotobacter, Nostoc, Anabaena and plants like Azolla are used as a biofertilizers. मग या बायोफर्टिलायझर्स म्हणून काही बॅक्टेरिया यूज केले जातात. दॅट इज रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टॉक अँड ॲनाबेना. आणि अझोला हा जो प्लांट्स आहे तो पण बायोफर्टिलायझर्स म्हणून यूज केला जातो. इन द लास्ट इयर वी हॅव स्टडीड द टिश्यू कल्चर. Genetic improvement of the plants has become possible due to tissue culture and beside those characters inherited to next generation. लास्ट इयर आपण टिश्यू कल्चरबद्दल शिकलेलो आहोत आणि त्या टिश्यू कल्चरमुळे काय होतं, त्या प्लांट्समध्ये जेनेटिक चेंजेस घडून येतात, जेनेटिक इम्प्रूव्हमेंट होते आणि ती झालेली जेनेटिक इम्प्रूव्हमेंट ही एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनमध्ये इनहेरिट होते आणि कायम राहते. Next topic is animal husbandry. Animal husbandry means पशुसंवर्धन. Two main methods are artificial insemination and embryo transfer are used in animal husbandry. यामध्ये दोन मेन मेथड यूज केल्या जातात. फर्स्ट इज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड सेकंड इज एम्ब्रियो ट्रान्सफर. एम्ब्रियो ट्रान्सफर मीन्स एका ऑर्गॅनिझममध्ये तयार झालेला एम्ब्रियो हा दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर केला जातो आणि तिथे त्याची वाढ होते. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट. मग याच्या मदतीने काय होतं तर त्या एखाद्या ॲनिमल प्रोडक्टची क्वांटिटी प्लस त्याची क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होते. आता ॲनिमल प्रोडक्ट कोणते तर मिल्क, मीट अँड वूल अशा ॲनिमल प्रोडक्टची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्यासाठी ते या मेथड यूज केल्या जातात. सिमिलरली ॲनिमल्स विथ मोअर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप फॉर हार्डवर्क. हार्डवर्कसाठी जास्त स्ट्रेंथचे, जास्त ताकदीचे ॲनिमल लागतात. मग असे जे ॲनिमल्स आहेत हे डेव्हलप करण्यासाठी तिथे ॲनिमल हजबंड्रीमध्ये तिथे या मेथडचा यूज केला जातो आणि विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी त्यांची प्रोडक्शन वाढवलं जातं. नेक्स्ट टॉपिक इज ह्युमन हेल्थ. आता ह्युमन हेल्थमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा काय यूज होतो तर बघा, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस आर टू इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. ह्युमन हेल्थ मॅनेजमेंटचे दोन मेन अस्पेक्ट्स आहेत, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस म्हणजे रोगनिदान करणे आणि ट्रीटमेंट म्हणजेच त्या रोगावर उपचार करणे. बायोटेक्नॉलॉजी हेल्प्स टू आयडेंटिफाय द रोल ऑफ जीन इफ एनी इन डिसीज ऑफ अ पर्सन. एखाद्या डिसीजमध्ये त्या व्यक्तीच्या जीनची काही रोल असेल, त्या जीनची काही भूमिका असेल तर बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने ते लगेच ओळखता येतं. इफ डायग्नोसिस ऑफ डायबेटीज अँड हार्ट डिसीजेस हॅज बिकम पॉसिबल इवन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. जर डायबेटीज आणि हार्ट डिसीज असेल तर यासारख्या आजाराचे जे निदान आहे तर त्याची लक्षणे दिसण्यापूर्वीच बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने केले जातात. डायग्नोसिस ऑफ द डिसीज लाईक एड्स, डेंग्यू कॅन बी डन विदिन फ्यू मिनिट्स. हेन्स ट्रीटमेंट कॅन बी डन ॲट द अर्लिएस्ट. एड्स आणि डेंग्यूसारखे जे आजार आहेत त्याचं रोगनिदान हे काही मिनिटांमध्येच होतं आणि त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर उपचार घेणे शक्य झाले आहे. व्हेरियस मेडिसिन्स आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. एक्झाम्पल, द हार्मोन इन्सुलिन इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ डायबेटीज. वेगवेगळे मेडिसिन्स आहेत ते आजारावर निदान करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी वापरले जातात. एक्झाम्पल, द हार्मोन इन्सुलिन. डायबेटीज असेल तर डायबेटीजवर उपचार म्हणून इन्सुलिन हार्मोनचा यूज केला जातो. अर्लियर इन्सुलिन वॉज बिंग कलेक्टेड फ्रॉम द पॅनक्रियाज ऑफ हॉर्सेस. पूर्वीच्या काळी
घोड्यांच्या पॅनक्रियासमधून इन्सुलिन कलेक्ट केला जायचा. हाऊएव्हर नाउअडेज ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी इन्सुलिन कॅन बी प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. पण आता बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने इन्सुलिन जे हार्मोन्स आहे ते लॅबोरेटरीमध्ये तयार केलं जातं विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. फॉर दिस पर्पज ह्युमन इन्सुलिन जीन हॅज बीन इन्सर्टेड इन टू द जिनोम ऑफ बॅक्टेरिया. मग यासाठी जे ह्युमन इन्सुलिन म्हणजे माणसामध्ये असणारे इन्सुलिनचं जीन हे त्या बॅक्टेरियाच्या जिनोममध्ये इन्सर्ट केलं जातं. व्हेरियस वॅक्सिन्स अँड अँटीबायोटिक्स आर ऑल्सो प्रोड्यूस इन द सेम वे. जे वेगवेगळे वॅक्सिन्स आहेत आणि अँटीबायोटिक्स आहेत हे याच मेथडने तयार केले जातात. नेक्स्ट टॉपिक इज वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन, म्हणजेच लस आणि लसीकरण. Vaccine is the antigen containing material given to the acquire either permanent or temporary immunity against a specific pathogen or disease. एका स्पेसिफिक पॅथोजन आणि डिसीज विरुद्ध म्हणजेच रोगजंतू आणि रोगाविरुद्ध आपल्या शरीरामध्ये परमनंट किंवा टेम्पररी स्वरूपाची इम्युनिटी तयार करण्याचं काम जे अँटीजन्स करतात, म्हणजे जो पदार्थ करतो त्यांना वॅक्सिन्स असं म्हणतात, लस असं बोलतात. Traditionally, vaccines were prepared with the help of pathogens. Completely or partially killed pathogen were used as a vaccine. पूर्वीच्या काळी पॅथोजन म्हणजेच एखादा रोगजंतू हा वॅक्सिन म्हणून यूज केला जायचा. त्याला कम्प्लिटली किंवा पार्शली किल केलं जायचं आणि तो पॅथोजन वॅक्सिन म्हणून यूज केला जायचा. However, due to this, there was a chances of contracting the disease in case of some person. मग त्यावेळेस काय व्हायचं, त्यामुळे एखाद्या माणसाला त्या संबंधित आजाराची लागण होण्याची शक्यता असायची. Hence, as an alternative, scientists tried to artificially produce vaccine with the help of biotechnology. मग सायंटिस्टने यावर दुसरा मार्ग काढला आणि बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आर्टिफिशियलीरित्या वॅक्सिन तयार करण्याचा प्रयत्न केला. फॉर दिस पर्पज scientists produce the antigen in laboratory with the help of gene isolated from pathogen and use it as a vaccine. मग यासाठी सायंटिस्टने काय केलं तर लॅबोरेटरीमध्ये अँटीजन्स प्रोड्यूस केले. मग ते अँटीजन कसे प्रोड्यूस केले तर जीन आयसोलेटेड फ्रॉम पॅथोजन. एखाद्या माणसाच्या शरीरातले जे जीन्स आहेत, पॅथोजन्स आहेत, त्या पॅथोजनमधले जीन्स आयसोलेट केले आणि ते त्यापासून अँटीजन प्रोड्यूस केलं आणि ते अँटीजन ॲज अ वॅक्सिन म्हणून यूज करण्यात आला. दज सेफर वॅक्सिन आर बीइंग प्रोड्यूस. आणि म्हणूनच सेफर वॅक्सिन तयार करता येऊ लागल्या. नाऊ प्रोटीन्स विच ॲक्ट्स ॲज अ अँटीजन आर इंजेक्टेड इन प्युअर फॉर्म इन्स्टेड ऑफ इंजेक्टिंग द किल्ड ऑर सेमी किल्ड पॅथोजन. मग आता ते अर्धमेलं किंवा मेलेले जे जीवाणू आहेत ते न टोचता ॲज अ अँटीजन म्हणून काम करणारे जे शुद्ध स्वरूपातले प्रोटीन्स आहेत ते वॅक्सिन म्हणून टोचले जातात. These proteins keep the person away from the diseases by keeping the immune system active. हे प्रोटीन्स काय करतात तर त्या पर्सनला त्या डिसीजपासून लांब ठेवतात आणि त्यांच्यामध्ये असणारी इम्युनिटी सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवतात. Thus, injecting the antigen is safest way in vaccination. Vaccine produced with the help of biotechnology are more thermostable and remain active for longer duration. Example, vaccine of polio, hepatitis. पोलिओ आणि हिपॅटायटिस सारखे जे वॅक्सिन्स आहेत ते थर्मोस्टेबल अँड रिमेन ॲक्टिव्ह फॉर लॉंगर ड्युरेशन. थर्मोस्टेबल असतात आणि खूप काळापर्यंत ते काय राहतात, टिकून राहतात. नेक्स्ट टॉपिक इज एडिबल वॅक्सिन. एडिबल वॅक्सिन्स मीन्स वॉट तर खाद्यलसी. एखाद्या पदार्थामधून आपल्याला इम्युनिटी मिळते. मग ते पदार्थ कसे तयार केले जातात तर ट्रान्सजेनिक विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी त्या एडिबल वॅक्सिन्स तयार केले जातात आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे अँटीजन्स बनवले जातात. ते काय करतात तर आपल्यामध्ये इम्युनिटी डेव्हलप करतात आणि त्या विशिष्ट रोगाविरुद्ध काय करतात, लढतात. बघा, work on production of edible vaccine is in progress and presently potatoes are being produced with the help of biotechnology. या लसी निर्माण करण्याचं काम सध्या चालू आहे आणि जेनेटिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने आता बटाट्यांचं उत्पादन घेतलं जातं आणि त्या पोटॅटोजना म्हणतात
These potatoes are called as transgenic potato. त्या पोटॅटोजना ट्रान्सजेनिक पोटॅटो असं म्हणतात. These potato will act against bacteria like Vibrio cholera and E. coli. हे जे पोटॅटो आहेत ते विब्रियो कोलेरा आणि ई कोलाय या बॅक्टेरिया विरुद्ध काम करतात. कन्झम्पशन ऑफ दिस रॉ पोटॅटोज जनरेटेड द इम्युनिटी अगेन्स्ट कोलेरा अँड द डिसीज कॉजेस ड्यू टू ई कोलाय. हे पोटॅटो काय करतात तर ई कोलाय आणि कॉलरामुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध इम्युनिटी आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात. व्हॉट विल हॅपन इफ दिस पोटॅटोज आर कुक फॉर कन्झम्पशन. जर हे पोटॅटो आपण शिजवून खाल्ले, कुक करून खाल्ले तर काय होईल तर त्या पोटॅटोजमध्ये असणारी इम्युनिटी या कोलेरा आणि ई कोलाय विरुद्ध लढण्याची इम्युनिटी त्यातली निघून जाईल आणि त्याचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही. नेक्स्ट इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सजेनिक पोटॅटो. हे ट्रान्सजेनिक पोटॅटो कसे तयार होतात तर बघा, आयसोलेशन ऑफ डिझायर जीन फ्रॉम ह्युमन पॅथोजन. ह्युमन पॅथोजनमधून आपल्याला हवे असलेले जीन हे आयसोलेट करून घ्यायचे, वेगळे काढून घ्यायचे. नंतर इंजेक्ट व्हायरस इन द प्लांट. त्या एका प्लांटमध्ये हे जे व्हायरस आहे, जो पॅथोजन काढून घेतलेला आहे आयसोलेटेड जीन, तो त्या प्लांटमध्ये इंजेक्ट करायचा. मग तो प्लांट काय झाला तर ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस. तो प्लांट ट्रान्सजेनिक झाला. नंतर त्या प्लांटमध्ये इन्सर्ट केलेला जो व्हायरस आहे तो त्या प्लांट्समधून त्याच्या पानांमध्ये का होणार आहे, इन्फेक्ट होणार आहे. ओके, व्हायरस इन्फेक्ट द पीस ऑफ पोटॅटो लिव्स. तो पोटॅटो लिव्सपर्यंत जातो आणि त्या पोटॅटो लिव्समधून, त्याच्या पानांमधून तो पूर्ण त्या झाडामध्ये पसरतो. त्या एका पानाच्या तुकड्यापासून काय होतं, पूर्ण ते क्रॉप तयार होतं आणि त्यामध्ये काय असतात तर ह्युमन पॅथोजन्स असतात. ओके, नंतर मग त्या प्लांट्स तयार झाल्यानंतर त्या प्लांट्सला पोटॅटोज येतात. मग ते पोटॅटोज काय असतात तर त्यामध्ये त्या एखाद्या रोगाविरुद्ध, रोगजंतूविरुद्ध इम्युनिटी तयार झालेली असते आणि अशा रॉ पोटॅटोचं जेव्हा आपण कन्झम्पशन करू तेव्हा आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी डेव्हलप होते. These are the process of transgenic potato. Next is a treatment. Treatment म्हणजे उपचार. Biotechnology is used for production of hormones like insulin, somatotropin and blood clotting factor. बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने वेगवेगळ्या आजारांवर उपचार करता येतात. तर कसे बघा, विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी वेगवेगळे इन्सुलिन तयार केले जातात, हार्मोन्स तयार केले जातात लाईक इन्सुलिन अँड सोमॅटोट्रॅफिन आणि काही ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. Next is the interferon. Interferon means is a group of small size protein molecule. छोट्या साईजच्या प्रोटीन मॉलिक्यूलचा हा ग्रुप आहे. यूज इन ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीज. व्हायरल डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज केला जातो. These are produced in blood. However, nowadays with the help of biotechnology, transgenic E. coli are used for production of interferon. आत्ताच्या काळामध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने इंटरफेरॉनच्या निर्मितीसाठी ट्रान्सजेनिक ई कोलायचा वापर केला जातो. नेक्स्ट इज अ जीन थेरपी. तर जीन थेरपी ही सेल्समध्ये केली जाते. बघा, जीन थेरपी टू ट्रीट अ जेनेटिक डिसऑर्डर इन सोमॅटिक सेल्स हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. सोमॅटिक सेल्समध्ये काही जेनेटिक डिसऑर्डर निर्माण झाले तर त्यावर जीन थेरपी केली जाते आणि हे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने शक्य झालं आहे. फॉर एक्झाम्पल, फिनाइल किटोनोरिया अरायझेस ड्यू टू जेनेटिक चेंजेस इन हिपॅटोसाइट्स लिव्हर सेल्स. हिपॅटोसाइट्स लिव्हर म्हणजेच काय, जर लिव्हर सेलमध्ये काही जेनेटिक डिसऑर्डर आले म्हणजेच काही जेनेटिक चेंजेस झाले तर त्यावर उपचार करण्यासाठी जीन थेरपी केली जाते. इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रीट इट विथ जीन थेरपी आणि हे जीन थेरपीमुळे शक्य झालं आहे. दिस मेथड इज कॉल्ड सोमॅटिक सेल जीन थेरपी आणि याला सोमॅटिक सेल जीन थेरपी असं म्हटलं जातं. आता सोमॅटिक सेल्स म्हणजेच काय तर आपल्या शरीरामध्ये 2 टाईपचे सेल्स असतात, सोमॅटिक सेल्स आणि दुसरे सेक्स सेल्स. ओके, तर सेक्स सेल्स मीन्स वॉट, तर मेलमध्ये असतात स्पर्म्स आणि फिमेलमध्ये असतात एग सेल. ते 2 सोडून जे उरलेले सेल्स असतात दीज आर द सोमॅटिक सेल्स. All the cells except sperms and ova in the body are called somatic cells. Next part of this chapter we will see in next lecture. Thank you.